बंदोबस्त ठेवलेला। तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आरएसएस वरती काही गंभीर असे आरोप केले। बामसेफ आणि संभाजी ब्रिगेड यांना संपवण्याचा कट काही दिवसांपूर्वी झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे आणि पुरोगामी विचारांच्या नेत्यांना संपवण्याचं काम 2014 पासूनच सुरू झालं। यासाठीच दीपक काटेसारख्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला निवडलं गेलं असंही गायकवाड यांनी म्हटलंय। एबीपी माझ्यासोबत बोलत असताना एक्सक्लुझिव्ह संवाद साधत असताना त्यांनी या संदर्भातले आरोप केलेले। हल्ल्याची जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांवरती आहे असंही त्यांनी म्हटलं। बामसेफ संघटना आणि संभाजी ब्रिगेडचा बंदोबस्त केला पाहिजे अशा स्वरूपाची मीटिंग झालेली आहे। कशा कोणाची झाली? संघाच्या परिवारामध्ये झालेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आता शिवसेना फुटलेली आहे, तर शिवसेनेचं आता सध्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे की बाबा आता ते शिंदे विरुद्ध ठाकरे असं झालेलं आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी पुरोगामी चळवळ आहे ती पण फुटलेली आहे, अजित पवार विरुद्ध शरद पवार। पण आता तिसरा टप्पा जो आहे, जो विचारधारेचा प्रचार प्रसार केला जातो, ती विचारधारा म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर ज्यांची आपण सामाजिक समतेची तत्व मानतो, जी आपण राज्यघटनेमध्ये समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य आणि या देशामध्ये सगळ्यांना समान संधी मिळली पाहिजे, मानवता प्रस्थापित झाली पाहिजे, तर हा विचार खरं तर संपवायचा आहे। प्रवीण गायकवाड यांच्यावरती ज्या हल्लेखोरानं हल्ला केला होता तो दीपक काटे याच्यावरती सर्व जामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आले। स्वेच्छापूर्वक दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे अशा पद्धतीचे गुन्हे दाखल आहेत। बेकायदेशीर जमावाचा सभासद असणं, मालमत्तेचं नुकसान करणं अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तिथे जे काही 5-50 लोक होते त्यांना अटक झालेली नाही, फक्त दीपक काटेंना अटक केली आणि त्याला चांगली सर्व्हिस मिळते तिथं। त्याच्यासाठी मंत्रालयातनं फोन येत आहेत, त्याला सुरक्षा द्या, त्याला काही काळ त्रास देऊ नका। आता जीवितहानी ज्यावेळेस करायचा प्रयत्न होता किमान 307 लावला पाहिजे। तिथं काही लोकांचे माझ्या कार्यकर्ते घड्याळ गेली, चेन गेली, कारण झटापटी झालेली, त्याच्यात नुकसान झालं, पळवापळवी झाली वगैरे, गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, काचा फोडलेल्या आहेत, अजून काही बरंच नुकसान झाले, तर त्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। परंतु फक्त एक शाई फेकण्याचा, निषेध करण्याचा आणि 1-1.5 दिवसामध्ये त्याला सोडण्याचा हा धोका आहे। आणि जर 10 गंभीर स्वरूपाचे अगदी खुनाचा गुन्हा जर त्याच्यावर असेल तर सरकारने आता ठरवलं पाहिजे, कारण मला वाटतं की ही सगळी नैतिक जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे, मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून। आरोपींवरती किरकोळ अशी कलमं लावण्यात आली आहेत। काटे हा भाजपचा पदाधिकारी असल्यामुळेच बावनकुळे फोन करत असल्याचा आरोपही प्रवीण गायकवाड यांनी केला। तर गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी भाजपचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे। तिथे जे काही 5-50 लोक होते त्यांना अटक झालेली नाही, फक्त दीपक काटेंना अटक केली आणि त्याला चांगली सर्व्हिस मिळते तिथं। त्याच्यासाठी मंत्रालयातनं फोन येत आहेत, त्याला सुरक्षा द्या, त्याला काही काळ त्रास देऊ नका। आता जीवितहानी ज्यावेळेस करायचा प्रयत्न होता किमान 307 लावला पाहिजे। तिथं काही लोकांचे माझ्या कार्यकर्ते घड्याळ गेली, चेन गेली, कारण झटापटी झालेली, त्याच्यात नुकसान झालं, पळवापळवी झाली वगैरे, गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, काचा फोडलेल्या आहेत, अजून काही बरंच नुकसान झाले, तर त्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। परंतु फक्त एक शाई फेकण्याचा, निषेध करण्याचा आणि 1-1.5 दिवसामध्ये त्याला सोडण्याचा हा धोका आहे। आणि जर 10 गंभीर स्वरूपाचे अगदी खुनाचा गुन्हा जर त्याच्यावर असेल तर सरकारने प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही। आरोपी कुठलाही असो, कोणत्याही पक्षाचा असो, आरोपी हा कुठल्याही पक्षाचा आता तो आरोपी आहे। दीपक काटेंनी प्रवीण गायकवाड सोबत असं वर्तन करायला नको होतं आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही। तर प्रवीण गायकवाड यांना जीवे मारण्याचा उद्देश होता असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय।